नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातील राज्यातील शेतकऱ्यांना खुश खबर देणारं एक महत्त्वाचं असं अपडेट आहे. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता वितरित करण्यासाठी निधी मंजूर केलेला आहे. मित्रांनो, राज्यामध्ये पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना राबवली जात आहे. याच्यामध्ये केंद्र शासनाचे 6,000 रुपये प्रतिवर्ष या मानधनाबरोबरच राज्य शासनाच्या माध्यमातून 6,000 रुपये प्रतिवर्ष एवढे मानधन दिले जात आहे. मित्रांनो, याच्यासाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला होता, जो माहे एप्रिल ते जुलै या कालावधीसाठी वितरित करण्यात आलेला होता. याच्यानंतर दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता हे दोन्ही वितरित करणे बाकी होते आणि याच्यासाठी आपण यापूर्वी देखील अपडेट घेतलं होतं. ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमधील दुसरा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 1,792 कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि याचबरोबर आता तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीसाठी हप्ता वितरित करण्यासाठी 23 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून 2,000 कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 रोजी जमा केला जाणार आहे आणि याच दिवशी नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा दुसरा हप्ता वितरित करण्याचं नियोजन करण्यात आलेलं होतं आणि याच बरोबर आता राज्य शासनाच्या माध्यमातून हा तिसरा हप्ता देखील वितरित केला जाऊ शकतो, जेणेकरून राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत पीएम किसान योजनेचा एक हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता असे 9,000 रुपये एकत्रितपणे या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाऊ शकतात. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुका येत आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागू शकते आणि या आचारसंहिता लागण्यापूर्वीच राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत वितरित करावयाच्या या अनुदानाचं वाटप करण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत आणि याच्याचमुळे आता राज्यातील पात्र शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे पीएम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातील हे काही महत्त्वाचे आणि दिलासा देणारे अपडेट होते, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो.